नमस्कार माझ्या भावा, नमस्कार माझी बहिणी. मत्तय 16व्या अध्यायात वचन 24 मध्ये पहा, येशू इथे बोलत आहे आणि त्याने जे काही म्हटले ते खरे आहे. मग येशू आपल्या शिष्यांना म्हणाला आणि मग तो आपल्या शिष्याशी बोलतो, पण जे त्याचे शिष्य नाही त्यांच्याबद्दल काय. तेव्हा तो म्हणतो, माझ्याकडे या, कारण ते अजून आले नव्हते. एकदा तुम्ही येशू जवळ आला म्हणजे त्याचे शिष्य बनायला तयार असता. मला तर फक्त तारण हवे आहे. नाही, असे चालणार नाही. तुम्हाला देवाची सेवा करावी लागेल, त्याच्या राज्यात तुम्हाला उपयोगी ठरावे लागेल. पण तुम्ही शिकाल तरच उपयोगी ठराल. पुढे तो म्हणतो, माझ्या मागे येण्याची कोणाची इच्छा असेल तर देवाचे काम करण्यासाठी, तो जे काही बोलत आहे ते करण्यासाठी त्याने पहिलं स्वतःला नाकारलं पाहिजे. माझ्याजवळ स्वप्नाचा प्रकल्प आहे, नाही, मी देवाची इच्छा पूर्ण करेन. मी देखील असेच काम करत होतो. माझा व्यवसाय फायदेशीर होता. आर्थिक सल्लागार म्हणून मोठ्या कंपन्या आणि गुंतवणूक बँकेचे विलिनीकरणाचे काम करत होतो. आत्म्याचं तारण करणे, त्यांना स्वर्गात नेणं, हे मला अनंत काळच्या जीवनात लाभ घेऊन देतील. आता आपण पुढे चालू ठेवूया. वधस्तंभ उचलून घेणे, होय, हेच ते कार्य. माझ्या मागे या, तुम्हाला अनुसरण केले पाहिजे. तुम्हाला देवाची सेवा नाही करायची काय पित्या? ह्या व्यक्तीला समजण्यास मदत कर की तू त्यांच्यापासून काही काढून घेत नाही, उलट तू त्यांना अधिक देऊ इच्छितो. या जगात कुठल्याही कामापेक्षा तुझे काम करणे सर्वात श्रेष्ठ आहे. येशूच्या नावाने तुमचे खूप खूप आभार आणि आमेन.